सदरची विवशी ही कथा मी राहुल भोसले सरांना समर्पित करीत आहे. 13 वर्षापूर्वी मी शिक्षण विभागातून सेवानिवृत्त झालो. संसारातील सर्व विवंचना दूर झाल्या होत्या. घर बांधणं, मुलांना नोकरी लावणं, त्यांची लग्न करणं यातील कोणतीच विवंचना नव्हती. नोकरी असताना वेळ पुरत नव्हता, पण आता वेळ जाण्यासाठी काहीतरी करणं आवश्यक होतं. आरोग्य संगीत किंवा म्युझिक थेरपी या विषयावर व्याख्यान देण्याची मला अतिशय आवड होती. शिक्षकांच्या गट संमेलनामध्ये, सेवानिवृत्त संघटनामध्ये, ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आणि गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये माझी व्याख्यानं होत असत. ताणतणावामुळे किंवा टेन्शनमुळे जे मानसिक आजार होतात, ते शास्त्रीय संगीतातील काही राग ऐकल्यानंतर काही रोग बरे होतात या विषयावर मी बोलत असे. पण हे व्याख्यान देत असताना एक अडचण येण्याची शक्यता होती. ती म्हणजे एखाद्यानं शास्त्रीय संगीतातली शंका विचारली तर मला सांगता यायला पाहिजे होती. म्हणून मी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करायचं ठरवलं. आमच्या गावापासून साधारणपणे 12 किलोमीटरवर ठिकपुली नावाचं गाव आहे. तिथं गणपतराव सुतार नावाचे संगीत विशारद शिक्षक शास्त्रीय संगीत शिकवण्याचे काम करतात असं मला समजलं. त्यांना मी गुरु करून घेण्याचं ठरवलं. त्याप्रमाणे मी त्यांना त्यांच्या क्लासमध्ये जाऊन भेटलो. माझी ओळख सांगितली. सर, आपणाकडं संगीत शिकण्यासाठी यायचं असं माझ्या मनात आहे, मी नम्रपणे त्यांना म्हणालो. काय शिकणार आहात तुम्ही? सरांनी विचारलं. काय शिकणार म्हणजे? मी नाही समजलो. मी गोंधळून विचारलं. अहो, तुम्ही गायन शिकणार की हार्मोनियम शिकणार की तबला वादन शिकणार? सरांनी स्पष्टच विचारलं. मी गायनच शिकणार, मी म्हणालो. ठीक आहे, तुम्ही भजन शिकणार की शास्त्रीय संगीत शिकणार? सरांनी पुन्हा मला विचारलं. मी शास्त्रीय संगीत शिकणार, मी त्यांना म्हणालो. मी तुम्हाला स्पष्टच विचारतो, या वयात शास्त्रीय संगीत शिकून तुम्ही काय करणार आहात? सरांनी माझ्या शिकण्याचा उद्देशच विचारला. सर, तुम्ही मला हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारताय. सध्या मी सेवानिवृत्त आहे. वेळ जाण्यासाठी किंवा करमणुकीसाठी संगीत शिकणं हे जरी एक कारण असलं तरी माझा उद्देश थोडा वेगळा आहे. एकतर मला गायक व्हायचं नाही आहे किंवा मला कोणताही स्टेज शो करायचा नाही. माझी आरोग्य संगीत या विषयावर व्याख्यानं असतात. श्रोत्यापैकी जर कोणी मला शंका विचारली, शास्त्रीय संगीतावरली शंका विचारली, तर ती मला सांगता यावी यासाठी मी शास्त्रीय संगीत शिकणार आहे. मी सरांना सविस्तर सांगितलं. सरांना बहुतेक ते पटलं असावं. ठीक आहे, दर रविवारी सकाळी 7 वाजता तुमचा क्लास होईल. तुम्हाला घरातून लवकर म्हणजे पहाटे निघावं लागेल. आठवड्यातून एकदाच क्लास होईल, पण इतर 6 दिवशी तुम्हाला स्वतः रियाज करावा लागेल, सरांनी सांगितलं. अशा तऱ्हेनं माझा शास्त्रीय संगीताचा क्लास सुरू झाला. काही दिवसानंतर माझ्या लक्षात एक गोष्ट आली की आपल्याकडं हार्मोनियम नाही, तबला नाही किंवा साथ संगत करणारे पण कोणी नाहीत. त्यामुळं कोणत्या तरी तज्ज्ञ व्यक्तीच्या सोबत आपला रियाज होणं गरजेचं आहे. आणि एक नाव डोक्यामध्ये क्लिक झालं. होय, राहुल भोसले सर. होय, ही एकच व्यक्ती अशी आहे की आपल्याला हार्मोनियमला, तबल्याला साथ करून माझा रियाज करून घेऊ शकेल, आपली तयारी करून घेऊ शकेल. त्या दिवशी संध्याकाळी मनात आलं, आजच राहुल भोसलेंना भेटायचं. संध्याकाळचे 7 वाजले होते. काहीही विचार न करता मोटरसायकलला किक मारली. मला एकदा राहुल भोसले सर माझगावमध्ये भेटले होते.
त्यामुळं त्या विचारातच मी मोटरसायकलनं माझगावमध्ये आलो. राहुल भोसले सर कुठं राहतात? मी एका माणसाला विचारलं. तो माणूस एकदम विचारात पडला आणि म्हणाला, राहुल भोसले सर? ते तर जोगेवाडीमध्ये राहतात. हे माझगाव आहे. असं होय, सॉरी हां, माझ्या लक्षातच आलं नाही. हो, पण जोगेवाडीला कसं जायचं? मी विचारलं. हे बघा, इथून तुम्ही तळाशी पाटीवर जा. पाटीवरून आत तळाशी गाव आहे. त्या गावातून पुढं गेलात की जोगेवाडी लागेल. त्या भल्या माणसानं मला पत्ता सांगितला. मी तळाशी पाटीवर आलो. तिथे एका सुशिक्षित व्यक्तीला विचारलं, जोगेवाडी कुठं आहे हो? तळाशीच्या पुढं. तुम्हाला जोगेवाडीला जायचं आहे? त्यांनी विचारलं. मी होय म्हटलं. तुम्ही एकटंच जाणार? सोबत कुणी नाही तुमच्या? त्यांनी विचारलं. नाही हो. का हो? मी काळजीनं विचारलं. काही नाही, तळाशी ते जोगेवाडी रस्ता जरा रिस्की आहे. एकदम चढती आहे. दोन्ही बाजूला दाट झाडी आहे. जरा एकट्याला जाताना किनकिन वाटतंय म्हणून म्हटलं. ते म्हणाले. तुम्ही कुणीकडे जाणार आहे? मी त्यांना विचारलं. मी तळाशी गावात जाणार आहे. चला, मी गावापर्यंत येतो. तिथं कोण मिळते का बघूया जोगेवाडीला जाणारं. तुमच्यासोबत देतो. ते म्हणाले. आम्ही तळाशी गावामध्ये आलो. एक माणूस जोगेवाडीला जाणारा भेटला. ए म्हादू, यांच्या मोटरसायकलवर बस. यांना जोगेवाडीपर्यंत सोबत कर, असं त्यांनी त्याला सांगितलं. म्हादू माझ्या मोटरसायकलवर बसला. आम्ही दोघे जोगेवाडीची चढण चढायला सुरुवात केली. दोन्ही बाजूला किर्र झाडी. झाडामधून काजवे चमकत होते. मिसकाटीची बेटं कर्र कर्र करत होती. रातकिड्यांची किरकिर मनाला अधिकच घाबरवत होती. रस्ता निर्मनुष्य होता. झोमणारा वारा सुटला होता. खूप भीती वाटायला लागली. साहेब, रात्रीच्या वेळी एकट्याने येण्यासारखा रस्ता नाही हो, माधव म्हणाला. होय, तुम्ही सोबत आलात ते बरं झालं, मी म्हणालो. बोलत बोलत आम्ही जोगेवाडीत आलो. त्यानं भोसले सरांचं घर दाखवलं. या सर, भोसले सरांनी स्वागत केलं आणि म्हणाले. वेळ केला तुम्ही? होय, घरातून बाहेर पडायलाच वेळ झाला आणि चुकून मी माझगावमध्ये गेलो होतो, मी त्यांना म्हणालो. आणि बोलता बोलता मी त्यांना माझा येण्याचा उद्देश सांगितला. सर, आता जेवणाची वेळ झाली आहे. आपण थोडं जेवूया. पुरणपोळी केली आहे आणि मगच आपण रियाजला बसूया. पहिल्यांदाच भोसले सरांच्या घरी आलो आणि पुरणपोळीचं जेवलो. त्यानंतर त्यांनी हार्मोनियम आणि तबला काढला. मी, राहुल भोसले सर, त्यांचे भाऊ दीपक भोसले यांनी आपापल्या जागा पकडल्या. रियाजला सुरुवात झाली. भूप, भीमपलास, दुर्गा, बागेश्री, देस, खमाज, यमन, काफी, वृंदावनी सारंग आणि भैरव या सुतार सरांनी शिकवलेल्या रागांच्या सरगम गीतांचा आणि बंदिशींचा रियाज केला. 11:30 कधी वाजले कळलंच नाही. मी जायला निघालो. सर, एकटंच जाणार? रस्ता माहीत आहे ना? भोसले सरांनी विचारलं. हो हो, मगाशी माझ्याबरोबर एक माणूस आला होता. त्यावेळी मी रस्ता पाहिला आहे. जाऊ शकेन मी एकटा. तुम्ही काळजी करू नका, मी म्हणालो आणि मोटरसायकलला किक मारली. डोक्यात भैरव रागातील कोमल रिषभ आणि कोमल धैवत हे स्वर घुमत होते. त्या तंद्रीतच मोटरसायकल चालवत होतो. प्राथमिक शाळेच्या जरा पुढे आलो आणि एका स्त्रीनं मला हात केला. मी थांबलो. पांढरी शुभ्र साडी नेसलेली ती गोरीपान स्त्री मला थांबायला सांगत होती. सर, गावी निघालाय? मला जरा तळाशीत सोडा की, ती म्हणाली. कोण तुम्ही आणि इतक्या उशीर इथं काय करताय?
मी दचकून विचारलं. मी विवशी वाटवे. मी इथं शाळेत शिक्षिका आहे. उद्या इन्स्पेक्शन आहे. थोडी कागदपत्रं अपुरी होती, ती पूर्ण करीत बसले होते, त्यामुळे थोडा वेळ झाला, ती म्हणाली. तुम्ही प्राथमिक शाळेत आहात? प्राथमिक शाळेतील भोसले सर आणि गडकर सर दोन्ही माझ्या ओळखीचे आहेत, मी म्हणालो. ती थोडीशी गोंधळली आणि म्हणाली, मी अंगणवाडीत शिक्षिका आहे. अंगणवाडीत तर गुळवणी मॅडम असतात, त्या माझ्या ओळखीच्या आहेत. माझी पुतणी मीना आणि गुळवणी मॅडम दोघी मैत्रिणी आहेत. 2च दिवसापूर्वी त्या मला भेटल्या होत्या, मी म्हणालो. सर, मी कालच हजर झाले. गुळवणी मॅडमची बदली झाली आहे, विवशी म्हणाली. चला सर, वेळ झालाय. तुम्ही फारच चौकशा करताय बुवा. अहो, तुम्हाला सोबतही होईल ना माझी. मलाही ते पटले. विवशी माझ्या मागे मोटरसायकलवर हळूच बसली. ती इतकी हलकी बसली की मला मोटरसायकलवर तिचं वजन जाणवलंच नाही. सर, तुम्हाला शास्त्रीय संगीताची आवड आहे काय? तिने एकदम विचारलं. होय, तुम्हाला कसं माहीत? मी आश्चर्यानं विचारलं. मला सगळं माहिती आहे. तुम्ही मानकर सर ना, गाव सरवडे. तुमचं लेक्चर पण मी ऐकलंय, तिनं सांगितलं. हो का? कुठं ऐकलं लेक्चर? मी विचारलं. मला आठवत नाही, पण कोणत्या तरी गट संमेलनामध्ये तुम्ही बोलत होता. तुमचा आवाज पण छान आहे, विवशी म्हणाली. मी गाडी चालवत होतो, पण मध्ये मध्ये गाडीवर कुणी नसून मी एकटाच आहे असा मला भास व्हायचा. बोलत बोलत आम्ही तळाशीमध्ये आलो. गावाबाहेरच ती थँक्यू सर असं म्हणून हळुवारपणे अगदी फुलासारखी उतरून गेली. ती मोटरसायकलवरून उतरली हे मला जाणवलं सुद्धा नाही. दुसऱ्या दिवशी क्लासमध्ये राहुल भोसले सर भेटले. बोलता बोलता मी त्यांना विचारलं, अंगणवाडीतील गुळवणी मॅडमची बदली झाली आहे काय? नाही, कुणी सांगितलं तुम्हाला? सरांनी विचारलं. कुणी नाही, मला असं समजलं. मी थोडा वेळ थांबलो आणि विचारलं, गुळवणी मॅडम कधी भेटल्या होत्या तुम्हाला? मगाशीच अंगणवाडीत कॅटलॉग लिहित बसल्या होत्या, सर म्हणाले. सर, मला तर असं समजलंय की गुळवणी मॅडमची बदली झाली आहे आणि कुणी विवशी वाटवे म्हणून मॅडम तिथं हजर झाल्यात, मी आश्चर्यानं म्हणालो. सर, चुकीची माहिती मिळाली आहे तुम्हाला. कोण बोललं? सरांनी विचारलं. मग मी त्यांना काल रात्रीचा किस्सा सांगितला. त्यांनी कपाळावर हात मारून घेतला. सर, विवशी वाटवे नावाची कोणीही शिक्षिका माझ्या तरी माहितीमध्ये नाही आहे. तुम्हाला माहिती मिळाली तर मला सांगा हं. सर हसत हसत म्हणाले आणि त्यांनी माझा निरोप घेतला. मी विचार करीत करीत घरी आलो. सर्व प्रसंग पुन्हा पुन्हा आठवत राहिलो आणि खूप विचार केल्यानंतर एक गोष्ट मला खटकली. होय, नाव. विवशी नाव मला जरा विचित्रच वाटलं. झटकन मराठी शब्दकोश काढला. विवशी या शब्दाचा अर्थ पाहिला आणि मला घामच फुटला. छातीत धडधडायला लागलं. नाडीचे ठोके वाढले. डोळ्यापुढं अंधारी आल्यासारखं वाटलं आणि त्या अंधारातच पुसट अशी अक्षरं दिसली. शब्द होते विवशी, विवशी. विवसी म्हणजे राक्षसी, चुडेल, डाकीन, भूत, हडळ. यापुढे अधिक स्पष्टीकरण होतं. आपल्या समाजामध्ये असा समज आहे की या प्रकारातील भूते पांढरी वस्त्रे घालून तरुणांना आकर्षित करतात व त्यांना बाधतात. या प्रकारातली भूते स्त्रीचे सुंदर रूप धारण करतात वगैरे वगैरे वगैरे. नंतरची अक्षरे पुसट पुसट होत गेली आणि मला दिसेनाशी झाली. थँक्यू.